हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज ना आपण इथे मस्त अशी सांडग्याची भाजी करतोय बघा। तर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे सांडगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता थोडंसं अगदी रंग बदलेपर्यंत आणि मस्त सुवास एवढा छान येतो सांडगे भाजतानाचा। भाजून घेतलेत बघा सांडगे। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घालायचं, पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलंय। मोहरी छान तडतडू द्यायची, जिरं छान फुललं की कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे। आता कांदा छान गोल्डन रंगावर आपण परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटण घालायचं आहे। तर इथे बघा मी 7 ते 8 लसूण पाकळ्या, अगदी थोडेसं खोबरं घातलंय आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घातलाय आणि आता आपल्याला टोमॅटो मऊसूत शिजवून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मी झाकण ठेवलेलं आहे। तर इथे आपला टोमॅटो छान शिजला गेलाय। यामध्ये आता जे बेसिक मसाले आहेत ते घालायचे आहेत। चवीपुरतं मीठ घातलंय, अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलंय, 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय। कांदा लसूण मसाल्यामध्ये ही सांडग्याची भाजी एक नंबर होते। आता फोडणी खाली लागतीये असं वाटलं तर थोडंसं पाणी घाला आणि छान झाकण ठेवून मसाला छान एकजीव होऊ द्या, शिजू द्या। मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे। इथे बघा मसाला परफेक्ट आपला भाजला गेलाय, अगदी एकजीव झालाय, तेलही सुटलंय। आता यामध्ये आपण भाजून घेतलेले जे सांडगे आहेत ते घालून घ्यायचे। आता या मसाल्याबरोबर हे सांडगे अर्धा ते 1 मिनिट छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी 2 ते 3 चमचे पाणी घालून झाकण ठेवून हा सांडगा आहे तो शिजवून घ्या। अगदी सुकी भाजीसुद्धा मस्त तयार होते। त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा, त्यामुळे त्या भाजीला अजूनच छान चव येते। तर इथे बघा आपण थोडी लपथपीत भाजी करणार आहे, तर त्यासाठी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि एक अर्धा ते 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं। आता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे क्वांटिटी किंवा जसं लपथपीत पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता। मी इथे साधारण पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे, कारण मला पर्सनली हे सांडग्याचं जे कालवण आहे, ही भाजी आहे ती भाताबरोबर खूप आवडते, म्हणून मी थोडंसं पातळ करणार आहे। तर अशा पद्धतीने पाणी घालून घ्यायचं। आता गॅस मी इथे मीडियम हाय फ्लेमवर ठेवलेला आहे। मस्त कडकडीत उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला याला एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही बरं का, पटकन ही भाजी तयार होते। अगदी पाहुणे येणार असतील आणि ते जर घरामध्ये जर भाजी शिल्लक नसेल आणि सांडगे असतील तुमच्याकडे, तर पाहुण्यांसाठी जरी तुम्ही ही भाजी कराल, जर व्हेज खाणारे असतील तर ऑब्वियसली, नाहीतर पाहुणे येणार की नॉनव्हेजच असतं बऱ्याच जणांच्या घरामध्ये, तर बघा ही भाजी एक नंबर लागते चवीला आणि सगळे खुश होतात। ज्वारीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर तर भन्नाट लागते। तर बघा उकळी आलेली आहे, झाकण ठेवायचं आहे। ठेवताना थोडं तिरकं ठेवायचं म्हणजे मस्त त्याला तर्रीसुद्धा येते। आता एक 8 ते 10 मिनिटं मंद आचेवर मी याला शिजवून घेतलं आणि तुम्ही क्वांटिटी बघू शकता, रंग बघू शकता, सुगंध तर अप्रतिम येतोय। आता तुम्हाला मी इथे आपला जो सांडगा आहे का तो शिजलाय तेही आपण चेक करूया। तर अशा पद्धतीने बघण्यावरून तर अगदी हे सांडगे शिजलेलेच आहेत, तरी आपण चेक करून घेऊ। तर इथे बघा मस्त मऊ लुसलुशीत असा हा सांडगासुद्धा शिजलेला आहे। आता ही आपली भाजी परफेक्ट अशी तयार झाली आहे। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त गरमागरम सर्व करायची, अगदी एक नंबर लागते आणि चपातीबरोबर, भाकरीबरोबर मजा येते खायला। पाहुण्यांसाठी जर तुम्ही हे केलं तर पाहुणेसुद्धा तुमची अगदी स्तुती करतील की भन्नाट झाली आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त चमचमीत असं हे सांडग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन आणि छान छान चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या सांडग्याच्या भाजीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन छान चमचमीत आणि छान भन्नाट रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा। बाय बाय।